मोठ्यातली कामं सगळं उरकली. यांना आहे ना एक एक टप टाकून दिलाय. आपण एक तासाभरा न्यायचं बरोबर आणि दुसरा टप टाकायचा. मग आहे ना गुरुवारी नेमका आज दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे ना आम्ही हाफ डे ठेवला आज. एक 4 वाजता डायनिंग चालू करायची आपली. पण लई चालती गोडेगावला माहिती का. मग काय ते उरकावर की लय आवड आली. वेळ आला ना मला. सकाळी मला कटाळा आला झाली. 1 वाजला राहण्यात आलो बसायला. आपली चेअर आणली आम्ही, थंड घेऊन आलतो. संतोषनी कोल्ड्रिंक घेतलंय आणि मी खिल घेतलंय. मस्त झाडाखाली सावली आमची का सावली वाटते नाही. गावला का नाही कसा पकडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11:30 वाजल्यात, 10:30 वाजले सॉरी. आमचं आहे ना गुरुवारी नेमका आज दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे ना आम्ही हाफ डे ठेवला आज. एक 4 वाजता डायनिंग चालू करायची आपली. सकाळी कमी सापच नव्हतं केलं, कटाळा आलता राव सकाळी. म्हणलं आता एक पाणी मारून काढू. फक्त पाणी मारायचं काम फक्त इथं, जास्त काय नाही. संतोष शेठ थांबा जरा इकडे. मिनिटाचं काम आहे. पाणी मारून काढलं ना नुसतं तरी निघतं लगे. स्पेशल एवढं आहे त्याला, स्पीड एवढं आहे मोटरला. फॅन लावला ना 5-10 मिनिटात अख्खे वाळून जाईल लगे. आणि माशी विषयी काय फिरकत नाही ना, फक्त एवढं राहिले का काढायला लागेल सगळं. त्याला आता जाईन अर्धा तास कमीत कमी. आता टाईम आहे म्हणून घेतलं करून, नाही तर आज इच्छाच नव्हती करायची. सकाळी त्या निवांत बसलो होतो यांचं केलं बिलं शेण झाडून बस. जरा असं लय एनर्जी लो वाटते अशी नाही का. असं आभाळ झालं ना थोडं जरा, मग नाही बाबा मजा येत. काय व्हिडिओ काढायच लागतात. त्याला का लागलं होतं याला काल बाहेर काढताना. त्याला मॅक्स मला लावलाय. वासरू झालं तयार बरं का, मग नीट झालं वासरू. बुळकटत नाही आता अजिबात नाही. त्याचं नियोजन चाललंय करायचं. शिंदे वासुली पळवायची माझ्या डोक्यात. 9 तारखेला आहे, 9 डिसेंबरला आहे शिंदे वासुलीपर्यंत. टोकन कधी येतं बघायला लागेल आपल्याला. गुडगाव चालू झाला आजपासून गोडेगाव आहे ना. 4-5-7 वाटलं पण नव्हतं एवढं डेव्हलप. अरे पहिले इथं या रोडला काय होतं रे पहिलं. इकडे यायला घाबरायची. झाड इकडे काय अख्खा डोंगर होता. मग नाही कडला त्या याच्या मंदिरापाशी पाठीमागे कोण फिरकत पण नव्हतं. आपलं ते शंकराचं कोणतं मंदिर आहे हे इथे माग. त्या पलीकडे कोण घुसत तरी होतं का, अख्खं जंगल होतं. मग काय गावात आलो आम्ही, मग नाश्ता करू. आज काही 4 वाजता उघडायचे, आता 11:30 वाजल्यात. नाश्ता करायला आमच्या गावात तिला ऑप्शन पण नाही. आणि द्यायला इंदोरीत तरी सांगायचं की उद्या रिलॅक्स आहे. मी झोपलो असतो रिलॅक्स 10-11. अरे सांगायचं विचारलं तुला रे. मी आलो आमच्या तर चर्चा आली. यालवाडीला आलो आम्ही त्या जोगेश्वर मिसळमध्ये. इथं मिसळ खाऊ म्हणलं. पालथ्याचे लय लांब होईन रे. परत रानात पण जायचंय मला. नेमकं रानात ट्रॅक्टर येणार आहे, ते नांगरायची सगळी वावर अख्खी. ते ट्रॅक्टरवाल्याला फोन करावं लागणार आता मला, किती वाजता येणार आहे. तिथं संघर्ष याकडा आमचा. बस सेट. तिथं मिसळ आणि चहा घेतला मी. रानात जरा हाय टाईम आपल्याकडं. रानात ते ट्रॅक्टरवाला तर उद्या येणार म्हणले. ते नेमकं गाठात गेले. ते पण लई चालती गोडेगावला माहिती का. मग काय ते उरकावर की लय आवड आली.
वेळ आला ना मला. सकाळी मला कंटाळा आला झाली. हा मग आराम केला काय? मग उशार गेला गोट्यात? नाही 7:30ला गेलो बरोबर. एक वाजला राहण्यात आलो बसायला. आपली चेअर आणली आम्ही घ्या थंड घेऊन आलतो. संतोष शेटनी कोल्ड्रिंक घेतले आणि मी खिल घेतलंय. मस्त झाडाखाली सावली आपली ना, सावली वाटते नाही हा. हे वावर करायचंय, हे वावर आहे ना नांगरायचंय, फनायचं पहिलं हे आणि हे मका लावायचं आपल्या वावरात. आणि तिकडे खाली वावर आहे ना बाजरीचं, तिथे बाजरी ना तिथे प्यारा फनायचंय. आणि इकडे खाली वावर आहे हे गावतापाशी, हे गावताची इकडे इथं फनायचंय. एवढं कष्ट आहे आता. भरपूर झाले. मग काय पहिली मका लावायची सगळ्यात जास्त पहिलं फनलं फनायचं रोटरायचं आणि डायरेक्ट सारा बिरा पाडून पेरून टाकायची नाही पिकून द्यायची मका. हे पहिले 5-5 सारे करायचे फक्त. 5 सारे 1 महिन्यात, 5 सारे दुसऱ्या महिन्यात, 5 सारे तिसऱ्या महिन्यात, असे 3 करायचे. आणि 4 महिन्याच करायचे. म्हणजे काय आलटू बदलून ना आपल्या खायला येईल मका बरोबर. आणि टिकन पण चांगली. बरं झालं बसलो असं आम्ही इथं बाई. नाही तास झाला, 1 वाजता आलतो ना आपण इथं. 1 तास कसा गेला कळलं पण नाही. हा लय मस्त वातावरण इथं राव. असंच राहणार म्हणजे हवा बिवा खेळती. बाकी वरती नाही एवढं काय आता. वर वार धूळ बीळ नाही उडत राहते. आता जाऊची वाटत तास रोडला इंडूची पण वाटत नाही आता माहिती आहे. मोठ्या गाडीशिवाय तर होऊ शकत नाही. एकदा आम्ही ना मला वाटतं तिकडं मावळात कुठेतरी डॅमच्या खाली पावायला गेलो ना कॅनॉलमध्ये. ते गावाचं नाव काय रे तुला मी नाव मागं सांगितलं ना. ते उकसन नाही ते गावाचं नाव. बाई ते गाव आहे ना खाणींचं आहे. अशी धूळ उडायची ना रोडनी. मूवीवाले तर काहीच नाही रे. काय बोलतो? एवढे बेकार धूळ होते ना. अख्या रोडनी धूळ रोडनी धूळ त्यापेक्षा त्याला बरं आहे. आता प्रदूषण वाढायला लागलं तसं बरं का. चला संतोष शेठ 4 वाजता चालू करायचं आपलं दुकान. 2 वाजले ना आता. चलो संतोष शेठ कुठं लिहिलो ना बाया. चहा बी दे म्हणे को पहिला. चल जमा करा आपल्या मंडळात. पुढं टाक पुढं. ए यार तू अजून काय ठेवलं नाही घरात? काय अरे राहिले ना. चल टाकून देऊ. तरी म्हटलं वास कायच आहे तू जरा. माझ्या लक्षातच नाही रे बाई. खराब नाही ना व्हायचे ते. नाही गाडी काय उन्हात लावली लिवडीच लावलेली फक्त. आता 1 मिनिट यार काढून दे. संतोष उभी ना आम्ही घरी ठेवला. वर स्टॉक करून ठेवतो असतो आम्ही. आपल्या वर फ्लॅट अजून एक नाही का एवढं सेम तिथं स्टॉक केलं सगळं. आणि ना संतोष गेला आता हॉटेलवर. 1-2 वाजले आत्ता. आता साफसफाई कर म्हणलं तर 4 वाजता डायनिंग चालू होईल. तासभर पण त्या आकाशला उठवायला लागेल. स्वयंपाक काम करून घ्या म्हणलं. मग वर हा वेळ तर आपल्याकडं जेवण करतोय. भाजी आणि भाकरी खायची. लॅपटॉप चालू केला थोडीफार चार्जिंग आहे त्यात. एवढी आहे चार्जिंग थोडीफार. तर मोबाईल त्याला चार्ज केला चार्ज करतो असा. जेवण करतो भाई. मी जाणार 7 वाजताच. कारण मला परत खाली उरकाय बिरकाय लागेल सगळं वासरांचं. 2000 years later. 2:30 वाजता घरी जेवण केलं. राव झोपलो. आता 5:30 वाजल्यात. 5 वाजता उठलो होतो. गाडीचा आराम केला. खाली वाटत यांचं उरकाय लागेल सगळं. आता जास्त काही कारण नाही आले नाही. फक्त ही नेट आहे ना मला सोडा लागते. मोकार गार पडते आता. गार वाटते ती सगळी. ओके कामं सगळं उरकली.
यांना आहे ना एक एक टप टाकून दिलाय. आपण एक तासाभराने न्यायचं बरोबर आणि दुसरा टप टाकायचा. मग गोड्याला 2 टप टाकले ना त्यात उधळून दिले कुठे पाडता येतात खाली. इथं आहे ना त्याला एक बांबू लावायचा साडवा नाही म्हणजे ते पाईप नाही नेमका पुढे लावता येईल तसं आपल्याला. त्याची मान जास्त मोठी ना ती दावून फेकून देते डायरेक्ट. ते एक जुगाड करायचं आपल्याला. भीमाला आहे ना काढवा टाकून दिलं भीमाला आपल्या पुन्हाला. गोट्याचा क्लीन केला पण काय अडचण नाही एवढी. दूर करायची गरज नाही पडत आता कारण मच्छरच नाही तरी तासाभरात बघू आले तर करून टाकू दूर. गरज नाही पडत. 3-4 दिवस झाले मच्छरच नाही गोट्यात. 1 hour later. दुकानला आहे ना कुठे टाकून दिली. ह्याला मकेश टाकली आणि ह्याला कडबेस टाकली आणि थोडं त्याला आहे ना मका टाकून दिली लक्ष्मीमधलीच. बाकी दूर करायची काही गरज नाही आहे कारण मच्छर तर काही दिसत नाही आहे. लाईटी बंद करतो जातो हॉटेलवर. बाकी टाईम झाला जरा. संतोष थांबलाच नाही एकटा. तोंड एक धुतली जरा. असतात. गुड मॉर्निंग. आताच भेट झाली आपली. संतोष शेठ बोला. काय खळबळ आहे आहे कस्टमर आज? फोन झाले. गुरुवार आहे ना रे. आज सगळ्यात मोठा उपवास आहे रे. तुला म्हणलं बरं तुम्ही आज नाही असतं कस्टमर पाहिजे. आता रोड पण मोकळा बघ. अरे नवीन आउटलेट उघडलं तिकडं. तयारी आहे भाई. तिला इडी ती काही पण करतात ती चालू असतात. एक बनव दुसरं घर तिसरं घर चांगलं आहे. चालायचं तुझे. चला सावकाश घे संतोष शेठ. लावी पुढवर वैभव शेठ आलो. ओके डॉक्टर वैभव. अरे इकडे काय करते? चहा प्यायला आलाय. कॅमेऱ्यात कैद करायचं. तो पण व्हिडिओ काढा चालू केला त्यांनी. सेटला फोन आला आता. तुम्ही असते कोणा सांग तरी. अरे मला पण दे की. अरे ते बंद पाव एक दे. गावला का नाही कसा पकडला? काय दिया उलट योगायोग म्हणायचा. काय तू तिकडं बरोबर निघून गेला. मला दिसलाच नाही. आम्ही बसलो होतो ना आज तुला बरोबर बघितला आम्ही. ठीक आहे त्या बदल्यात मग चहा माझ्याकडे. मग काय विषय फार लवकर चल. 2000 years later. कॅनडा चौकातून हॉटेल आलो. आकाश डुबाई. आकाश कस्टमर नाही. कस्टमर 2-3 येतं ते परत गायब आहे. आज सगळ्यात मोठा उपवास आहे रे. मी म्हटलं जाऊन नाही मला जास्त. चल बघा तुम्ही थोड्या मोजकेच ऑर्डर आहे. रोड पण मोकळा आहे रे अक्का रोड मोकळा आहे. कुठं कस्टमर दिसत नाही. जाऊन द्या आकाश शाबाश. हे लास्ट ऑर्डर मारा आणि पॅकअप करा कस लवकर. 11 वाजलेत. काय ते रावची गाडी येईन परत परशान घरी बसतील नाही तर. सगळं पॅकअप केला मी आज. 11 वाजता बरोबर राहू. हे कस्टमर्स नाही. शेवट एक पार्सल राहिले फक्त. वाजतात कुठे गेला आकाश? काय करते काय क्या उसको फोटो? हाँ अरे वो दूसरा वाला दिखा. वो तेरा इंस्टाग्राम का फॉलोअर दिखा इसको. दिखा तेरे को हल्के ले मेरे है. और इसका यूट्यूब का दिखा. यूट्यूब पे दिखा. वो नया पे नया पोस्ट का दिखा. क्या तुम क्या समझ रहे? टाइगर हल्के में ले रहे. टाइगर दिखा रहे. जला दे टाइगर उसको सब दोनों को दिखा के. विप्लव अरे वैसा नहीं. हाँ वैसा ऊपर रख.
क्या विप्लव ये क्या है आकाश तेरे को क्या बोलता है इसको दिखा रहा है एक बार मुंडी पण काढताय मी काय हो काढताय शेट एक काम करू पुढल्या सोमवारी आपण काय करू काळ वावर बघू हा दोघांना कुसे लावून देऊ तुम्हाला टाइम असेल तर उद्या चला ते आमचं वावर नांगरायचंय ते देऊ दोघांनी ढेकळात लावून आकाश कसं आहे का डर गया ये क्या समझ रहा है क्या वो अपना टाइगर को लेके जाओ चले जाऊ का चलो अभी बंद आहे बंद केलं सगळं टायगर गुड नाईट गुड नाईट